आज जिल्हा परिषद साताराच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम होता आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या युतीकडं आम्ही मतदानाला येताना 33 सदस्य एका वाहनातनं आलेलो आपण सुद्धा सगळ्यांनी पाहिलेलं आहे। जे बापूसाहेब शिंदे इथं माझ्याबरोबर उभे आहेत त्यांचं आमच्यातल्याच 2 सदस्यांनी अपहरण केलं अशी खोटी तक्रार पहाटे दाखल केली। आता ज्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली त्यांनी पोलीस स्टेशनला त्यांचा अर्ज दिला की मी 5 वर्षाचा अर्ज दिला त्यांना की माझं कोणी अपहरण केलं नाही, काही नाही, मी इथेच आहे। आणि एवढं करून पण मला मगाशी कळलं की म्हणजे मला पळवून माझा खून करण्याचा वगैरे प्रयत्न करायचा असा खोटा आरोप करून अर्ज देऊन त्याच्यामध्ये मला नंतर कळलं ज्या बापूसाहेबांच्या बद्दलचा गुन्हा दाखल केला म्हणजे स्वतः ज्याचं अपहरण झाले ती व्यक्ती पोलिसांना जाऊन वाई पोलीस स्टेशनला सांगते की माझं अपहरण झालेलं नाही, मी माझ्या पक्षाबरोबर आहे। आणि आमच्याच पक्षातले युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं। आम्ही आतमध्ये गेलो, आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्याला हिथं दमदाटी केली। इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी स्वतः मी त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं। आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले? फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले? त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना तिथनं ओढायचा प्रयत्न केला। आमदार मथुर पाटील साहेब होते, आम्ही होतो, आम्ही त्यांना घेऊन आतमध्ये गेलो, म्हणजे आतमध्ये त्यांना दरवाजापर्यंत सोडलं, आम्ही बाहेर थांबलो तिथं आतमध्ये। आता आपल्याला सांगितलं सदस्यांनी आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला। याचा अर्थ म्हणजे प्रशासन हे पूर्णपणे लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे। मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध तिने अपहरणाची तक्रार केली ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं। त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं, आमच्या मांडवे संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते। 10 पोलीस, मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे, आबा तिथं माझ्या मदतीला आले, आबांना 4-4 10 पोलीस धरत होते। म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस, आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातलं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली। म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं, ज्यांचं त्यांना भारतीय जनता पक्षाच्या घरगाडीसारखं काम सातारा पोलिसांनी केलेले अत्यंत निंदनीय कृत्य आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे। निश्चितपणे याचे पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये तीव्रपणाने उमटतील आणि आम्ही जरी महायुती सरकारमध्ये मंत्री असलो तरी शेवटी आमचे पक्ष आहेत, आमच्या पक्षाचं काम करायचा आम्हाला अधिकार आहे। पक्षाचं काम करताना पोलीस बळाचा वापर केला त्यांनी, पोलीस बळाचा 100 साध्या वेशाचे जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या प्रक्रियेमध्ये असताना त्या प्रक्रियेमध्ये आज जाऊन सगळे मंत्री आणि आमदार सरळ सांगतात आम्हाला मतदान करा, CCTV फुटेज बघून घ्या। याचा अर्थ प्रक्रियेमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन तर बोलत असतील तर लोकशाही कुठली राहिली ते। आणि मी एक सांगतो, आता भाजप ढोल ताशा वाजवू दे, पण नैतिक विजय हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आमचे 37 सदस्य होते, आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले। आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे, तो भाग वेगळा आहे। पण अशा पद्धतीनं बहुमत कुणाला दिलं होतं जिल्ह्याने? 37 सदस्यांना निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या युतीला सातारा जिल्ह्यानं जिल्हा परिषदेतलं बहुमत दिलं होतं। जनमताचा अपमान, जनमताच्या निर्णयाचा घोर अपमान प्रशासनाच्या, पोलिसांच्या
जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाने या जिल्ह्यामध्ये आज केलेला आहे. ठीक आहे, आता त्यांना क्षणिक आनंद मिळेल, पण घोडे मैदान दूर नाही. पुढं खूप मोठ्या मोठ्या निवडणुका येणार आहेत इथनं पुढच्या काळामध्ये. यावेळी मग जी भूमिका शिवसेनेला घ्यायची ती शिवसेना घेईल, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घ्यायची ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण मी आपल्याला सांगतो, मान्य आबा इथं आहेत, मी आहे, आम्ही दोन्ही मंत्री आहोत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय आम्ही संपूर्ण राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मांडणार आहोत. मंत्र्यांना जर साधे साताऱ्याचे पोलीस अशी धक्काबुक्की करत असतील, मंत्र्यांना ओढत असतील, मंत्र्यांना 10 पोलीस मागं ढकलत असतील, तर निश्चितपणे हे प्रशासन घरगाड्याचं काम करते. या प्रशासनाचा निश्चितपणे आम्ही तीव्र निषेध करतो आणि जिल्ह्यामध्ये याचे कडक पडसाद आपल्याला उमटतील. सदस्यांवर अपात्रतेची कारवाई ही निश्चितपणानं होणारच. ज्या पद्धतीनं आता पालकमंत्र्यांनी सांगितलं की मेजॉरिटी आमची होती, परंतु या चव्हाण साहेबांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आज लोकशाहीचा किंबहुना आजपर्यंतच्या राजकीय इतिहास जो या जिल्ह्याला होता त्याचा खून खऱ्या अर्थानं झाला. म्हणजे आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक संघर्ष राजकीय झाले, अनेक पक्षांचे झाले, नेत्यांचे झाले, परंतु इतक्या खालच्या पातळीवर राजकारण या जिल्ह्याचं याच्यापूर्वी कधीही झालं नाही. आणि आज त्या अतिशय हीन पातळीवर येऊन आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये राजकारण केलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संहिता घालून दिली त्या संहितेला सुद्धा आज काळिमा फासला गेला. इतकं मेजॉरिटी होती, लोक आमची ठाम होती आणि पोलीस बळाचा वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करून, म्हणजे जी व्यक्ती 5:30ला पोलीस स्टेशनला जाऊन जबाब देते स्वतः फिजिकली, त्या व्यक्तीच्या नावानं परत 6:30ला खोटा गुन्हा आणि दाखल केला जातो. 2 सदस्य आमचे की त्यांनी ह्यांना उचलून नेलं, त्यांचा खुनाचा प्रयत्न अपहरण करून करायचं चालवलंय, अशा पद्धतीचा गुन्हा खोटा दाखल केला आणि अक्षरशः वरच्या सभागृहाच्या तिथपर्यंत गेलेले सदस्य आमचे पोलिसांनी अक्षरशः हातापायी आमची झाली. 2 मंत्र्यांच्या जर अंगावर पोलीस येत असतील तर ह्याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव असूच शकत नाही असं मला. आजचा निकाल लोकशाहीतून 33 आणि 32 झालेला. एका मताने आमची सीट 100% अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडून झालेली आहे. आणि हे ज्यावेळेला होत नाही म्हटल्यानंतर हे केलेलं षडयंत्र आहे. त्यामध्ये प्रशासन, त्यामध्ये पोलीस यंत्रणा सगळे सामील आहेत. आणि ऐका, सामील आहेत. विशेषतः ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये आजही कोर्टाचे निर्णय आहेत की मतदानाचा अधिकार बजावण्याचा अधिकार असताना सुद्धा पोलिसांनी मतदानाला वरती आलेल्या असलेल्या सदस्यांना नेणं हे लोकशाहीच्या दत्तक नाही. कारवाई कायदेशीर होईल, रस्त्यावरची पण होईल. आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये ह्या पद्धतीचं आजपर्यंत राजकारण पाहिलं नाही. ते भाजपने करून दाखवलंय. आणि मला वाटतं आज आमच्या महिला भगिनी आहेत, त्या महिला भगिनी अक्षरशः पहिली वेळ आल्यानंतर त्यांना रडायला आलं की अशा प्रकारची कधी प्रक्रिया बघितली नव्हती. आणि मला अभिमान आहे, आमचे सदस्य ठाम राहिले, विकले गेले नाहीत. परंतु तरीसुद्धा ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने निवडणूक केलेली आहे त्याचा निश्चितपणा निषेध करतो. पण आमचा विजय लोकशाहीने झालेला आहे. मी ठामपणा महत्वाचा प्रश्न आहे. सुरुवात आजच्या प्रसंगातनं प्रशासनाला हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने केलेली आहे. याचा शेवट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा शेवट करेल.